आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बंद असलेला सुडे कालवा कार्यान्वित करा, आमदार बोरसे यांना किरण मोरे व संदीप पवार यांचे साकडे। कळवण तालुक्यातील पुनंद धरणावर तयार करण्यात आलेला व सध्या बंद असलेला सुडे कालवा कार्यान्वित करा, अशी मागणी मोरेनगर येथील प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे व पिंपळदरचे प्रगतिशील शेतकरी संदीप पवार यांनी निवेदनाद्वारे बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे केली आहे। निवेदनात पुढे म्हटलंय की बागलाण मतदारसंघातील शेतकरी व नागरिक परिसरातील अत्यंत गंभीर व प्रलंबित सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे आपले लक्ष वेधत आहोत। सुडे कालवा हा पुनंद धरणावर बनवण्यात आलाय, परंतु गेल्या 20 वर्षांपासून हा सुडे कालवा अत्यंत दुरावस्थेत व बंद स्थितीत आहे। पुनंद धरणात पाणी असूनही कालव्याच्या दुर्दशेमुळे सध्या या कालव्यातून शेतीसाठी केवळ नावालाच पाणी मिळत आहे। जर पुनंद धरणावर बनविण्यात आलेला हा सुडे कालवा सुस्थितीत आणून पूर्ण क्षमतेने सुरू केला आणि त्याचा नारपार नदी जोड योजनेत समावेश करून पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले तर पिंपळदर, दराणे, मोरेनगर, आराई, शेंबडी, जुनी शेंबडी, ठेंगोडा, मुंजवाड या सर्व गावांचा तसेच सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायमचा मिटेल। यामुळे हजारो हेक्टर शेती जमीन ओलिताखाली येईल। या कालव्यासाठी आजवर अनेकदा पाठपुरावा करण्यात आला, परंतु दुर्दैवाने अद्याप ठोस यश मिळाले नाही। तरी आपण देवळा व कळवण मतदारसंघामध्ये सत्ताधारी महायुतीचे आमदार असल्यामुळे शासन स्तरावर हा विषय लावून धरून आणि आवश्यक निधी मंजूर करून घेणे अजिबात कठीण नाही। तरी आपण पुनंद धरणावर बनवलेल्या सुडे कालव्याच्या दुरुस्तीसाठी व त्याचा नारपार योजनेतील समावेश करण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे विशेष पाठपुरावा करावा। तसेच देवळा व कळवण मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून शासन स्तरावर तातडीने संयुक्त बैठक आयोजित करावी। 20 वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवून आमच्या सर्व गावांना व सटाणा शहराला कायमस्वरूपी पाण्याचा दिलासा मिळवून द्यावा। सर्व ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना निश्चितच न्याय द्याल ही अपेक्षा निवेदनात शेवटी त्यांनी व्यक्त केली। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।